नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. गेल्या 15 वर्षापासून निधी मंजूर होऊनही राजाश्रय न मिळाल्याने आणि मंजुरी असतानाही दुसरीकडे हलवले गेलेले तालुका क्रीडा संकुल अखेर हातकणंगलेतच होणार असल्याची घोषणा आमदार राजूबाबा आवळे यांनी केली. या क्रीडा संकुलाला माजी मंत्री जयवंतराव आवळे यांचे नाव देण्याचा ठराव मंजूर झाल्याने नगराध्यक्ष अरुण जानवेकर यांनी जाहीर केले. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्याच्या ठिकाणी तालुक्याचे क्रीडा संकुल तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री जयवंतराव आवळे यांनी मंजूर करून त्यासाठी 5 कोटीचा निधी लावला होता. पण दरम्यानच्या काळात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि त्यात जयवंतराव आवळे यांचा पराभव झाल्याने या क्रीडा संकुलाचे काम रखडले होते. त्यानंतर तब्बल 5 वर्ष जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार आणि त्यानंतर 10 वर्ष शिवसेनेचे आमदार सत्तेत राहिले. या दरम्यान हे क्रीडा संकुल मिंजे या गावामध्ये करण्याचा घाट घातला. त्यानंतर क्रीडा संकुलासाठी संघर्ष सुरू झाला होता. हातकणंगले ग्रामस्थांच्या वतीने सागर पुजारी आणि दादा गोरे यांनी आंदोलनाचा सपाटा सुरू ठेवला. मुंबई मंत्रालयाच्या वाऱ्याही केल्या होत्या. याची गांभीर्याने दखल घेत आमदार राजूबाबा आवळे यांनी हातकणंगले तहसीलदार कार्यालयात बैठक आयोजित केली होती. राजकीय भूमिकेमुळे लालफितीत अडकलेले क्रीडा संकुल हातकणंगलेत व्हावे यासाठी नगरपालिकेने जागा दिलेली आहे. अन्य कागदपत्रांची पूर्तता करून लवकरच क्रीडा संकुलाचे काम सुरू होईल. काही लोकप्रतिनिधींनी राजकीय स्वार्थापायीच क्रीडा संकुलाचा खेळ खेळला गेला. मात्र तालुक्यातील क्रीडाप्रेमींच्या भावना लक्षात घेता नवोदित खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी हातकणंगले हेच महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. त्यामुळे क्रीडा संकुल हातकणंगलेतच होणार असल्याची घोषणा आमदार राजूबाबा आवळे यांनी केली. यावेळी अनेक क्रीडाप्रेमींनी आपले मनोगत व्यक्त करताना लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी क्रीडा संकुलाचे काम सुरू करावे अशी मागणी लावून धरली. बैठकीस तहसीलदार कल्पना ढवळे, क्रीडा अधिकारी पाटील, नगराध्यक्ष अरुण जानवेकर, मुख्याधिकारी विशाल पाटील, पोलीस निरीक्षक महोदय तोंदे, सागर पुजारी, दीपक वाडकर, दीपक कुन्नुरे, संदीप कारंडे, डॉक्टर अभिजित इंगवले, दादा गोरे, गुरुदास खोत, राजू सूर्यवंशी, गोविंद दरक यांच्यासह क्रीडाप्रेमी उपस्थित होते. आवळे साहेबांनी बरेच प्रतिष्ठा करून मंत्री होते आणि प्रतिष्ठा करून आपले जिल्हा आपला तालुका क्रीडा संकुल बनवला. तेव्हा आवळे साहेब पण मंत्री होते आणि त्यांच्या मतदारसंघामध्ये 13 गाव होते. पूर्वी सगळे मतदारसंघ तेव्हा 13 गाव समावेश होते. तेव्हा बऱ्याच तालुक्या ठिकाणी एकच क्रीडा संकुल होणार होतं असं शासनाने निर्णय घेतला. तेव्हा प्रतिष्ठा करून तिकडे घेऊन गेले हुपरीला. आवळे साहेबांना हात पेणे पण बंद केले. नंतर मग आवळे साहेब आमचा पराभव झाला म्हणून आम्ही सत्तेत 5 वर्ष नव्हतं. 5 वर्षानंतर आम्हाला काय झालं ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. मग नंतर 10 वर्ष आम्ही नव्हतो. 15 वर्ष आम्ही सत्तेत नव्हतो आणि 10 वर्ष तुम्ही काय कराल आता याला विचारायला पाहिजे, सागरला विचारायला पाहिजे. सागर जवळ होता ना, बरोबर आहे का नाही? कोण कोण बसले उपोषणला? 10 वर्ष काय करायला तुमचा जागा काय दिसत आहे का नाही? 10 वर्षामध्ये ही संकुल दुसरीकडे गेली. ते माझा मतदारसंघच आहे, तो नाव घेणार नाही. पण तुम्ही काय केला होता त्यावेळी? आमचा पाठपुरावा चालू आहे. 10 वर्ष होय बाबा, 10 वर्ष तुम्ही पाठपुरावा केला होता. आता मी तर 4 वर्ष झालं निवडून. गव्हर्नमेंट आहे का? म्हणजे 10 वर्ष झालं, ठीक आहे, 15 वर्ष झालं, म्हणजे 19 वर्ष झालं. 4 वर्ष आमचा अजून चर्चा झाली त्या जागेचं काय करायचं लवकर त्याला काय तर म्हणजे लावा मला. आता मला जे करायचं मी 1 वर्षात केलो असतो. दुसरीकडे 1 वर्षात मी लगेच केलो असतो, उद्घाटन केलं असतं. पण 4 वर्ष मला थांबवला. बाबा थांबा, आमचं होतंय, होणारच आहे म्हटलं. करूया की लवकर करा. आता मला तर माझी इच्छा आहे तर लवकर क्रीडा संकुल झालं पाहिजे. पोरांना जे खेळतात त्यांच्याकडे झालं पाहिजे. पण जागा आणि लगेच क्रीडा संकुल मंजूर झालं मग ते लगेच तुझं काम चालू होईल असं नाही. त्याला एनओसी लागतात. 5 तास आहे. मी काय म्हणले एनओसीच काढणं आता अधिकारी वर्ग आहे त्यांच्याकडे. तालुक्यात जिल्ह्याचं काम आहे, बरेच काम असतात. ही थोडी एकच तालुका बघणार आणि पाठवून याला फॉलोअप करणारी माणसं महत्वाचे. नुसतं उपोषण बसलं क्रीडा संघात आणि फॉलोअप कोण करणार त्याचं? आम्ही फॉलोअप देतो. एनओसी साठी फॉलोअप करणं गरजेचं आहे. जायचं ऑफिसमध्ये जायचं, एनओसीचं कागद फटाफट फिरवायचं.
अधिकारी जागेवर नसतात, हे तुम्ही केलं पाहिजे. मी जाऊन करू सगळीकडे जाऊन आपल्या गावात येणार नाही ना, आपण सगळ्यांचा प्रयत्न केला. आताच मी जाहीर करतो, क्रीडा संकुलन झाले तर हात काढायला होणार आणि गैरसमज करा. आज पेपरला आणि दिले कोणत्या बातमी चुकीचं आहे. माझा मतदारसंघ मला वाटतं ना हात कडे झालं पाहिजे. आपण जागाचं महत्वाचं आहे, खेळाडूंना सोय पाहिलं पाहिजे, असं एडव्हर्सिस महत्वाचं. आज हातकणंगले तालुका संदर्भात क्रीडा संकुलाचा जो विषय होता त्या विषयासंदर्भात माननीय आमदार राजबाबा आवळे यांनी हातकणंगले ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांची मिटिंग बोलली होती. या मिटिंगमध्ये सकारात्मक चर्चा होऊन क्रीडा संकुल ही हातकणंगलेमध्येच होईल अशा पद्धतीचं ग्वाही होणार, अशा पद्धतीची ग्वाही माननीय आमदार राजबाबा आवळे यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार पुढील कारवाई होणार आहे. त्याचबरोबर आज सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आज या ठिकाणी एकमुखाने ठराव मांडला की या सदरच्या क्रीडा संकुलाला माननीय खासदार जयवंतराव आवळे साहेब यांचं नाव देण्यात यावं असा एकंदरीत ठराव पारित करण्यात आला आहे आणि लवकरच या क्रीडा संकुलाचं काम माननीय राजबाबा आवळे यांच्या हस्ते होऊन त्या क्रीडा संकुलाला जयवंतराव आवळेंचं नाव देण्यात येईल असं या ठिकाणी ठरले.